आपल्या घरच्या स्वादमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण तळलेलं वांगे भरीत बनवणार आहे। चला आपली रेसिपी बघूया। हे मी वांगी बाजारातून आणलेली आहेत। मी धुवून स्वच्छ याचे काटे काढून पुसून सुके करून घेतलेले आहेत। हे असे मध्य भाग असे करून 4 भाग करायचे आहेत आपल्याला। हे बघा असे आपल्याला आधी केडबीड आहे का असे बघून घेऊनच व्यवस्थित आधी हे करायचे। हे गावाकडली वांगी आहे आणि ह्या वांग्याला चवही छान असते। शक्यतो जास्ती करून असे बारीक वांगी आणि हे हिरवीशी वांगे ते छान लागतात। आता तेल गरम झालेले आहे। वांगे मी तेलामध्ये काळजी घ्यायची आपण वांगी तळताना, जेणेकरून वांगी मोठे वांगे असतील फटके न फाटतात, अंगावरती तेल उडतं, त्याची काळजी घ्यायची आहे। आपली वांगी तळताना काळजी भरपूर घ्या। गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे घालून घेते मी अर्धा चमचा, मोहरी घालते जराशी पाव चमचा, कढीपत्ता टाकते, कांदा खोबरं काळं वाटण घेतलेलं आहे ते मी घालून घेते त्यामध्ये। मला चांगलं असं बारीक गॅसवर असं परतून घ्यायचं आहे। कांदा खोबरं आणि लसूण टमाटा हे एकदमच मी बारीक केलेलं होता ते मी घातलेलं आहे। बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। 1 चमचा मी आला पेस्ट घालत आहे। थोडीशी हळद मी वापरते ह्यामध्ये, धना पावडर, मला वाटण भाजत आलेलं आहे। तर अशी ग्रेव्ही मसाला थोडासा घालते यामध्ये। 2 चमचे मी काळा मसाला घालत आहे। चवीनुसार मीठ मी अर्धा चमचा घालत आहे। आणखी 5 मिनिटं असंच परतून घेणार आहे। तोपर्यंत मी साईडला पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आधी। वास छान येतो मस्त। ही तळून घेतलेली वांगी मी आता ह्यामध्ये घालून घेते। वांग्याला म्हटलं आपल्या तरी छान आलेली वासही सुगंध सुटलेला आहे। हे बघा भरलेलं वांग कसं आहे। आम्हाला तर खूप वांग असं आवडतं। आमच्या तर जास्तीत जास्त करून वांगच आवडतं। जास्ती वांगे आम्ही तळून करतो, कधी भरीत बनवतो, कधी फ्राय वांग बनवतो, कधी भजी बनवतो त्या वांग्यांची। आता ह्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते जरा। आपल्याला शिजत आल्याच्या नंतर घालायची आहे कोथिंबीर। आपलं वांग तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपण वांगी काढून घेतोय, बघूया कशी झाली। तळलेलं वांग आता झालेलं आहे, तयार आहे। आता तुम्ही पण असंच बनवा आणि मला कमेंटद्वारे मला कळवा। खात रहा, खुश रहा, आनंदी रहा। धन्यवाद।